शनिवार रविवार मध्ये समुद्रकिनारी फिरायला जायचंय, मग पुणे मुंबई पासून जवळच दिव्यागर हरिहरेश्वरची 2 दिवसांची ट्रिप कशी करायची हाच विचार करताय ना? तर ट्रिप प्लॅनिंग साठी व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्यावरून सकाळी लवकर निसर्गरम्य अशा तामिनी घाट मार्गे बसने दिव्यागरकडे निघायचे. हॉटेलवर चेकिंग करून फ्रेश व्हायचं आणि जेवण करून दिव्यागर येथील सुप्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिरात दर्शनासाठी जायचं. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या रूपनारायण मंदिराचे दर्शन घ्यायचे. लगेचच बीचवर जायचं आणि पाण्यात मस्त भिजायचं, क्रिकेट खेळायचं, वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या आणि निवांतपणे बसून सनसेट पाहायचा. रात्री हॉटेलवर कोकणी पद्धतीचं जेवण करायचं आणि आराम करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पोटभर असा नाश्ता करायचा. आता कोकणात आलोय म्हणजे उकडीचे मोदक तर खायलाच पाहिजेत. नाश्ता करून हरिहरेश्वर मंदिराच्या दिशेने निघायचे. वाटेत आरावीला थांबायचे. आरावीचा समुद्रकिनारा फार सुंदर आहे. इथे मस्त फोटो काढायचे आणि पुढे श्रीवर्धनला जायचं. श्रीवर्धन बीचवर खूप सारे सेल्फी पॉइंट केलेले आहेत. निवांत बसण्याची सोय आहे. समुद्रावर फिरायचे आणि जेवण करून हरिहरेश्वराच्या दर्शनाला जायचं. श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. महादेवाचे दर्शन घ्यायचे आणि येथील डोंगरातून जाणारी ही परिक्रमा करायची. इथे काही खरेदीची दुकानेही आहेत बरं का. इथे निवांत फिरून पुन्हा आपला परतीचा प्रवास सुरू करायचा. अशी ही 2 दिवसांची दिव्यागर हरिहरेश्वरची सहल आपल्यासाठी घेऊन आले आहे स्वच्छंद हॉलिडेज. तीही फक्त 2999 रुपयांमध्ये. दर शनिवारी ही सहल पुणे आणि मुंबईहून निघणार आहे. शनिवार रविवार फिरायचं आणि सोमवारी ऑफिसला जायचं. कसा आहे प्लॅन? मग वाट कसली बघताय? आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली दिव्यागरची सहल निश्चित करा. ही संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी कोकण अशी कमेंट करा. येवा कोकण आपलोच असा.